नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? तर परत एकदा शनिवार आलेला आहे आणि आपण जातोय परत एकदा एका हिडन प्लेसला, जे की लोणावळ्याच्या जवळ आहे आणि फणसराई असं त्याचं नाव आहे. जास्त लोकांना याचं नाव माहीत नसेल, पण आपण जो वाळवणचा ब्लॉग टाकला होता, तर वाळवणच्याच प्लेसच्या नियर बाय ते लोकेशन आहे, जे की खूप ऑफबीट लोकेशन म्हणू शकतो. तर खूप जणांना हे लोकेशन माहीत नाही आहे, त्यामुळे मी आज तिथे शूट करायचं ठरवलंय. आणि आज आपल्यासोबत ब्लॉगमध्ये जॉईन करत आहेत हे सगळे. हॅलो. तर मी तुम्हाला एकेकाची प्रत्येकासोबत ओळख करून देतो. तर हा आहे सूरज, हा माझा ऑफिसचा फ्रेंड आहे. तर हा म्हणजे मी याला खूप दिवस झाला आम्ही प्लॅन करत होतो एकत्र जायचं. तर याला मी यावेळेस फोर्स केलं की तू यायलाच पाहिजे, कारण की हे लोकेशन मी आधी बघितलेलं आहे आणि मला यांना या सगळ्यांनाच हे लोकेशन दाखवायचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आग्रह करून या लोकेशनला घेऊन जातोय. आणि हा आहे स्वप्नील, ज्याला तुम्ही ओळखत असाल, वाळवण ब्लॉग मध्ये हा होता. आणि आज आपल्यासोबत अजून एक नवीन मेंबर जॉईन झालाय, श्रीकांत पाटील, जो स्वप्नीलचा मित्र आहे आणि आता आपला ग्रुप आज जॉईन करतोय. तर आज हाही आपल्यासोबत ब्लॉग मध्ये असणार आहे. आणि हा आहे विकास, याला तर तुम्ही बघितलं ऑलरेडी मागच्या ब्लॉग मध्ये. आणि हा आपला तुमचा फेवरेट पंकज, प्रत्येक ब्लॉग मध्ये पंकज पंकज पंकज. तर हा पंकज आहे, तर हा सुद्धा येतोय. तर आता थोडा सुद्धा आपण उशीर न करता निघूयात, कारण की ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला आहे. तर निघूयात पटकन, चला. तर वेळ आली आहे प्रवास वर्णन करायची. तर सूरजचा हा माझ्यासोबतचा पहिला ट्रेक होता, म्हणून मी त्याला म्हटलं, भाऊ तू गाडी सुरू कर आणि मी तुझं सिनेमॅटिक ट्राय करतो. बस एवढं म्हणतात सूरज खुश झाला, गाडीला किक दिली आणि आम्ही निघालो लोणावळ्याच्या दिशेने. लोणावळ्याला जाताना मध्ये लागतं ते तळेगाव, वडगाव, सोमाटणे, कामशेत, असं करत करत आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं कारले. कारल्याला म्हणजे आमचं आवडतं आणि नेहमीचं पहिलं ब्रेकफास्टचं ठिकाण. त्याच दिवशी आधीचा दिवस पावसाळी गेलेला, म्हणून हवेत एक वेगळाच गारवा होता आणि कुठल्याही क्षणी पाऊस येऊ शकेल असं वातावरण होतं. प्रवासात मध्येच रेल्वेचा ट्रॅक दिसला, मग वाटलं हां आत्ता कुठं प्रवासाला सुरुवात झाली. सगळं पाहत पाहत अनुभवत आम्ही पोचलो कारल्याला. कारल्याला आम्ही पहिला स्टॉप घेतलाय. आपण यावेळेस थोडी उशिरा ट्रिप चालू केली होती, 7:30 वाजता. तर आता वाजले 8:45. तर आपण पहिला स्टॉप इथं कारल्याला घेतलाय. थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊयात आणि मग पुढची ट्रिप करूयात. काल रात्री मम्मीला सांगितलं फोन करून, उद्या चाललो म्हणलं राजमाचीला. पुन्हा तो चाललाय, काय चाललाय विचारलं. म्हणलं अरे तो आहे ना चाललाय ब्लॉगर आपला, तुला व्हिडिओ दाखवला होता, त्याने तो व्हिडिओ टाकला होता, तू बस घरी, तुझा मित्र फिरेल, तुला दाखवेल. हा काकूला दाखवला. मम्मी बोलली त्या होत चाललाय का? मी बोललो हो त्या होत चाललाय. दादा त्या होत जा, तुम्ही ब्लॉगिंग मला काहीतरी करा, मला येऊन डाऊट नाही का आला, पण परत विचार नाही करायचं पुन्हा ब्लॉग दाखवणार ना आपण डायरेक्ट. काकू माझ्यासोबतच आलाय तो. तुम्हाला म्हणजे काय टेन्शन असेल तर तो खरंच माझ्यासोबत आलाय. जास्त लांब जाऊ नका, थोडं जवळपासच राहा, ठीक आहे आपल्याला, कारण की आता पुढे गेलं ना लोणावळ्यातून राईट टर्न घ्यायचं. ब्रेकफास्ट केला, आत्म्यालाच शांतता मिळाली. पोट भरलं की मग मन आणि शरीर दोघंही एकदम उत्साही होतात. तर मग आम्ही आमची एनर्जी आणि एक्साइटमेंट घेत पुढचा प्रवास सुरू केला. आता लोणावळा फक्त 3 किलोमीटरवरती होता. जसजसं जवळ येत होता तसा तसा हवेतला गारवा वाढत होता. डोंगरांनी आपला रूप दाखवणं चालू केलं होतं. पण आमचं डेस्टिनेशन लोणावळा नव्हतं बरं का. तिथून मग आम्हाला जायचं होतं खंडाळ्याच्या दिशेने. आता पुढचा टप्पा होता कुणेगाव. आम्हाला त्या गावात आतमध्ये जायचं होतं. एकदम शांत निसर्गाच्या कुशीत असलेलं ते गाव म्हणजे ट्रेकच्या सुरुवातीचं गुपितच म्हणता येईल. मागच्या ट्रेकला मी नव्हतो, त्याच्या मागच्या ट्रेकला चढता बी नव्हता. सगळे एक ना एक पहिल्यापासून आहे. तो काय तर कोंबडा का कोकड का पुण्याला जेवण दे, 100% पाऊस पडतोय. मोठा हवन कर. बघा, पाऊस न येण्याचं कारण मीच आहे असं म्हणून मित्रांनी मला शिव्याशाप देणं सुरू केलं. मीच खरा दलिंदर आहे आणि त्याच्यामुळे पाऊस येत नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं. सगळे शिव्याशाप पचून आम्ही निघालो कुणेगावाकडे. कुणेगाव तसं इथून 2 ते 3 किलोमीटरवरती आहे. खंडाळ्याच्या घाटाकडे जाताना आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. इथे एक मोठंसं म्युझियम आहे. या म्युझियमपासून आपल्याला उजव्या हाताला आतमध्ये जायचं होतं.
उजव्या हाताला वळताच सुरू होणार होता गावाचा प्रवास, कुणे गावाकडे. तर जाऊयात कुणे गावाला. तर लोणावळ्यातून आपण पुढं आलेलो आहे. लोणावळ्यातून खंडाळा घाटाकडे जाताना जे म्युझियम होतं त्या म्युझियमपासून आपण राईट टाकून कुणे गावामध्ये आलो आहे. तर मागं तुम्ही बघू शकता, हे मागं जे आहे तर हे कुणे गाव आहे. तर लोणावळ्यापासूनचं आणि आपल्या जो व्ह्यू पॉईंट आहे आपण जिकडे चाललो आहे तिथलं हे शेवटचं गाव आहे. तर इथून गाव संपतं आणि आता इथून डायरेक्ट आपण ऑफरोडिंग चालू होणार आहे. इथपर्यंत सिमेंटचा रोड आता झालेला आहे. आधी हा रोड नव्हता, तर आता इथपर्यंत सिमेंटचा रोड आहे आणि हा रोड इथे संपतो. मागेच डेल्ला ॲडव्हेंचर पार्क पण आहे, जे लोणावळ्याचं एकदम फेमस रिसॉर्ट आहे. तर हे कुणे गाव संपल्यानंतर ऑफरोडिंग आपलं पूर्ण चालू होणार आणि सिमेंटचा रोड संपणार आहे. आणि या साईडला आपला आहे तो डोंगर. अजून आत्ताच स्टार्ट केलं होतं. आता इथून पूर्ण असं चढाचा उंचवट्याचा भाग आहे आणि इथून ऑफरोडिंग चालू होणार आहे आपलं. आम्ही जस्ट वरती चढलो आणि डोळ्यांना असला भारी व्ह्यू दिसलाय म्हणून लगेच थांबलो. आत्ताच गाडी वर घेतली होती आणि आम्ही लगेच थांबलो. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एवढं भारी आहे ना, क्लाउड गॅदरिंग झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो लगेच. डोंगरांनी जमायला सुरुवात केली होती. ढग आणि डोंगर दोघांमध्ये गुप्त बैठक सुरू आहे असंच वाटत होतं. झाडांनी मात्र हिरवी शाल पांघरली होती आणि त्या शालीला हवेनं अलगद झुलवत ठेवलं होतं. इथून खरा प्रवास चालू होणार होता, डोंगर वाटेचा, ऑफरोडिंगचा. तर मित्रांनो, सीट बेल्ट लावा, तुम्हाला तो थरार मी जसाच्या तसा दाखवतो. गाडी चालवताना क्षणभर अंदाज चुकला आणि गाडी घसरली आणि पंकज पडला. नीट पूर्ण स्वच्छ कर. ट्रिप चालू झाली आणि कांड झाला ना, असं होतंय का? चालू झाल्याच कांड झाला. दंडवत घेतला आम्ही इथं दोघं. हे बघ ते माती काढून घे ना, पूर्ण हातावरची माती काढून घे. आणि लागले का बघ, खरचटला असेल तर. तशी आमची गाडी पडली नव्हती बरं का, गाडी पडली होती ती दुसऱ्यांची. सूरज ऑल ओके, चालू शकतो ना? सावकाश स्टँड काढ. हो, तशी गाडी आमची नाही तर दुसऱ्यांची पडली होती. पंकज भाऊने हिरो एंट्री करून गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, पण तोच घसरून खाली पडला आणि आम्ही त्याला उचलायला हसत धावत हात देत पुढे गेलो. मोबाईल बंद केले, जास्त काही शूट नाही केलं. त्याला आम्ही उचललं, त्याला काहीच झालं नव्हतं. नशीब तो सुखरूप होता. त्याला म्हटलं, इथून पुढचा प्रवास तू चालत कर आणि आम्ही मागून गाडी घेऊन येतो. बर, व्हिडिओवरती थोडा फोकस करा, कारण की आता जे दिसणार आहे ते माझ्यासाठीही खूपच नवीन होतं. असला भारी ऑफ रोडिंगचा रोड होता ना. कालच्या पावसामुळे ना रस्त्यावरती असं पूर्ण पाणी, खड्डे आणि दगड काहीच दिसत नाहीयेत आणि पूर्ण पाणी आहे आणि असं एकदम स्लिपरी रोड आहे. इतका भारी रोड होता ना, मला गाडी चालवायला लई मजा आली, लई मजा. आणि ॲक्च्युली मी ना थंडरबर्ड आणली ह्यावेळेस आणि ती गाडी ना माझ्या वजनाच्या 3 पट जास्त वेटनी आहे आणि तरी पण मी ती एकदम कॉन्फिडेंटली चालवतो. त्यामुळे ना त्या रोडला एवढी मजा आली ना गाडी चालवायला. आता माझ्यासोबत जे नवीन आलेत ना, यावेळेस पहिल्यांदा या रोडला आलेत, त्यांना आपण रोडचा एक्सपिरियन्स विचारू. मग सूरजला विचारू पहिला. सूरज कारण की ऑफरोडिंग पहिल्यांदा करतोय. सूरज काय? आमच्या दोघांची कंडिशन सेम आहे. आणि थंडरबर्ड आणली, मी मेटेवर आणले, आम्ही दोघांचं वेट सेम आहे. आम्ही मस्त आमच्या वजनाच्या 3 पट गाडी सांभाळत वजन सांभाळत त्या चिखलातून गाडी चालवत आणलेली आहे. 1 नंबर रोड आहे, 1 नंबर. काय नेक्स्ट लेवल. श्रीकांत कुठे गेला? श्रीकांतचं मुवमेंट पण कॅप्चर करायचंय. श्रीकांत त्याची ॲव्हेंजर पहिल्यांदा चिखलामध्ये घेऊन आलाय, तर त्याच्या ॲव्हेंजरचा पण एक्सपिरियन्स कसा आहे त्याला विचारू. म्हणजे श्रीकांत जबरदस्त. मी आणि पंकज आम्ही 97 किलोचे वजनाचे पोरं
आम्ही जे घसरत होतो त्या हिशोबाने लगेच मी उतरलो. पंकज आपल्या भाऊंनी एकदम व्यवस्थित गाडी चालवली. ऑसम एक्सपिरियन्स. श्रीकांत भाऊनी रोड चालू होताच ना, श्रीकांत भाऊनी गाडी सोडली आणि दिलेली आहे की बाबा पंकज भाऊ इथून पुढे तूच जाणार आहे. मी चालवलं, मी पायी एकदम चांगलं चालवलं आणि तो चालत आला होता मागून अजून. तन्मय आणि मी आमच्या वजनापेक्षा जास्त गाड्या सांभाळतोय, यांची गाडी यांच्या वजनापेक्षा जास्त माणसं सांभाळते. आता काय सांगायचं. गाडी मेहनत येते ना भाई. सॉरी पंकजने नाही, श्रीकांत भाऊ जेव्हा गाडी सोडली ना, विकासनी गाडी घेतली. श्रीकांत भाऊ पायी आले. मेहनत मैं कर रहा हूँ, प्रमोशन पंकज का हो रहा है, ऐसा नहीं करेगा भाई. दिस इज नॉट फेयर. ऑफरोडिंग करून थोडास थकवा आलाय, कारण की खरंच भयानक रोड होता. गाडी कशी सांभाळत आम्ही आलोय, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये ते टाकलेलंच आहे, तुम्हाला समजलं असेल. रोड इतका भयानक होता. सो आता डायरेक्ट गाडी खांद्यावर उचलून आणायची परिस्थिती होती. आता आम्ही थोडस या इथं ब्रेक घेतलाय, कारण की आता थांबून थोडी एनर्जी ड्रिंक वगैरे पिऊन घेऊ. पिऊन झाल्यानंतर मग आता पुढच्या ट्रिपला चालू करू. इथून थोडासा ऑफरोडिंगचा पॅच संपल्यानंतर ना डांबरी रोड चालू होणार आहे आणि खूप भारी सीन इथनं दिसणार आहेत, कारण की आता इथून आपण डोंगर चढलो, आता इथून आपल्याला व्ह्यू दिसणार आहे. तर आता ते व्ह्यू बघायला पटकन चार्ज होऊयात आणि पुढे जाऊयात. इधर से चांगला रोड आहे. इधर तुम गए ना, एक भिंत लगती तुम्हारे को, उसके पलीकडे जाने का. भिंत के पलीकडे जन्नत है, स्वर्ग है, अप्सरा है, सभी है तुम्हारे को मिलेगा. जाओ, मजा बीजा करो, एंजॉय करो. हमारे जैसा धड़पड़ो मत, गिरो मत, निवांत जाओ, निवांत आओ, बस बाकी बाद में. आता इथून थोडासा डांबरी रस्त्याचा पॅच चालू झालाय आणि पहिला वॉटरफॉल इथं दिसलाय. जसं मी सांगितलं की नाही माहित नाही, तर या रस्त्याला ना कमीत कमी 15-20 छोटे वॉटरफॉल आहेत. म्हणजे छोटे एकदम, असं काय मोठे धबधबे नाही आहेत, पण खूप छोटे असे 15 ते 20 धबधबे आपल्याला मेन त्या फणसराई गावापर्यंत जाईपर्यंत आहे. तर त्यातला हा पहिला धबधबा या इथं आम्हाला दिसलेला आहे, म्हणून आम्ही थांबलो लगी. मी त्यातले छोटेसे क्लिप तुम्हाला लगेचच दाखवायचा प्रयत्न करतो आणि आपण लगेच पुढे जाऊयात. निश्चय सुरीला पैसे मागायचे. तर आपण आता फणसराई गावाच्या जवळ आलो. एक्झॅक्ट इथून 1 किलोमीटरवरती हे आपलं प्लेस आहे, ज्याच्यासाठी आपण आलो होतो. आणि जर तुम्हाला मे बी मागे दिसत असेल, ते जे टोक आहे ना, ते राजमाची फोर्ट आहे. तर आपण राजमाची फोर्टच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला थांबलोय. तर राजमाची फोर्टला जाण्यासाठी सुद्धा हाच रस्ता आहे आणि तो दिसतोय सुंदर टेकडी, तो जो असा उंचवट्याचा भाग, तो हे राजमाची फोर्ट. काय यार म्हटलं, पाऊस पडेल एवढं जॅकेट बिकेट घातलं, घामाघूम झालं. हे काढा ते रेनकोट होता ना, दलिंदर आलाय, पाऊस काय आधी पडणार नाही म्हणतात. एक नंबर पाऊस घाल्या. तर मित्रांनो, फायनली आपण डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे आणि मी माझ्या मित्रांना शेवटी घेऊन आलोय फणसराई या गावामध्ये. आणि आत्ता वाजलेत 11:15 आणि 11:15ला आम्ही पोहोचलोय. सकाळी आपण 7:30-8 वाजता ट्रिप चालू केली होती. म्हणजे एक्झॅक्ट जर सगळेजण जेव्हा असेंबल झाले तिथून बघितलं तर 8 वाजतापासून ट्रिप चालू झाली होती आणि आम्हाला इथे पोचायला 11:15 वाजले. कारण की मधला हा जो रस्ता आहे लोणावळा संपल्यानंतरचा, तो पूर्ण रफ रस्ता, एकदम ऑफ रोडिंग म्हणू शकता तुम्ही. तर प्रॉपर होता तसा आणि पाऊस पडून गेल्यामुळे ना तो रस्ता एकदम टफ होता. तुम्ही व्हिडिओ आता जो मी दाखवला आत्तापर्यंतचा त्यामध्ये कळालं असेल तुम्हाला की पूर्ण प्रॉपर ऑफ रोडिंगचा रस्ता होता. तर फायनली आम्ही इथं पोहोचलोय आणि तुम्हाला मी सगळे व्ह्यू दाखवतो, जितके होतील तेवढे पॉसिबल सगळे व्ह्यू.
हेच ते गाव फणसराई, जे मला आणि माझ्या मित्रांना दाखवायचं होतं, एक्सप्लोअर करायचं होतं. ट्विस्ट अजून संपलेला नाही आहे. इथून पुढं आम्ही करणार होतो तो ट्रेक, जो कधीही मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मित्रांनी आग्रह केला की हा जो धबधबा जिथून उगम पावतोय त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर चला तर मग जाऊयात आपण सगळे सोबत, बघूयात तो उगमस्थान धबधब्याचा. मस्त प्लेस आहे, खूप भारी आहे, खूप भारी. सगळं बघून झालं पूर्ण. मित्रांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड झाला. एवढी मस्त सुंदर जागा आहे. आम्ही इथं परिसर बघितला, खूप भारी वाटायला लागले. पण आणखीन काय ॲडव्हेंचर आहे. तर या अजून छोटासा ट्विस्ट आहे. तर मित्रांचं असं म्हणणं आहे की जो धबधबा आपण बघितला, जो कातळधराहून खाली पडतोय, तो नेमका येतो कुठून, म्हणजे त्या कातळधऱ्याचं उगमस्थान आहे तरी कुठून, तर ते त्यांना बघायचं आहे. तर ते बघण्यासाठी आम्ही जाणार आहे इथे. हा जो मागचा डोंगर दिसतोय ना, या डोंगरापासून तो धबधबा पडतोय आणि तो असा वाहून खाली कातळधरा होतोय. तर आता ते बघायला जायचंय आणि तो ट्रेक करायचा आहे. तिकडे खूप जास्त झाडी आहे, इथल्यापेक्षा जास्त असं जंगल टाईप झाडी आहे. आणि तेच बघायचं की एक्झॅक्टली तिथे आहे काय आणि तो ट्रेक होऊ शकतो का, आणि तिथलं काही प्लेस, कारण की तिथे धबधबा पडतो म्हणजे काहीतरी असणार, ते शोधायचं आहे. कारण की जे आहे ऑलरेडी ते तर आपण बघितलेलं आहे, पण एक्झॅक्टली मनाची शंका आणि मित्रांना जे करायचं ॲडव्हेंचर ते कम्प्लीट करायचं आहे. तर थोडासुद्धा वेळ लय वाया घालता त्या तिथे जाऊयात आपण आणि बघूयात तिथे एक्झॅक्टली आहे काय. 1 2 3 स्टार्ट. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दळवळणारे. 2 3 स्टार्ट. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दरवळणारे. ही जागा सावरखेडे एक गाव या जागेसारखी वाटत होती, म्हणून आम्ही वाऱ्यावरती गंध पसरला या गाण्यावरती रील करायचं ठरवलं. पण स्वप्नीलला ते जमतच नव्हतं. शेवटी आम्ही ते तिथंच सोडून निघालो आमच्या वाटेने. अरे मग रे, हा थोडासा पॅच आहे ना, तो थोडा जंगलवाला आहे आणि पायवाट आहे फक्त. मध्ये मध्ये तर पायवाट पण नाही आहे. तर मग त्या फणसराई जे गाव आहे त्या गावापासून आम्ही असं थोडं पुढं आलो आता, आणि पायवाट आहे, त्या पायवाटाने चालत तिथून धबधब्याचं पाणी वाहत यायला लागलंय. त्या प्रवाहाच्या दिशेने आम्ही चालत वरती चाललो. काय मस्त जवळ आहे, अजून जवळ दाखवतो. ये जवळ थोडं सांभाळून या. सावकाश दगड आहे पूर्ण, पाय घसराल, सावकाश या. आई शपथ, काय व्ह्यू आहे. धबधब्याला नाव नाहीये का? नाहीये. कोण आला तर सांगायचं हा तन्मय धबधबा आहे म्हणून. सांगतील ना मित्रांनो, मी माझ्या नावाने धबधबा बुक केलाय, तर तुम्ही बघायला येऊ शकता तन्मय धबधबा. आणि आपण या व्हिडिओचा शेवट करूयात, पंकजचा रिव्ह्यू विचारू. सह्याद्री या आईने शेवटी आम्हाला पुसून घेतलं, तिच्या पंखाखाली, तिच्या आधाराखाली आम्हाला घेतलं.
आणि हे बघताय तुम्ही सुंदर दृश्य. इथं आलो ना मित्रांनो, शपथ सांगतो विचार शांत झाले, मन स्तब्ध झालं, हृदय, आतडे, फेफडे, किडन्या सगळं 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 तृप्त झालं. आनंदाने घरी जाऊ शकतो. शनिवार रविवार तरी जागा, 2 दिवस तरी जागा मित्रांनो, बाकीचे 5 दिवस तरी आहेत. एक आयुष्य एकदाच आहे. आनंद घ्या, मजा करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे असं सौंदर्य बघायचं असेल तर घरातून बाहेर पडावं लागेल. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हीही तुमच्या मित्रांना घेऊन फिरायला जाल अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. बेल आयकॉनसुद्धा दाबा आणि सपोर्ट करत राहा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.